बेलवली टीमने टॉस जिंकलाय, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगचं आमंत्रण दिलंय ते टीम घोट संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. चेंडूला अगदी चूज केलं जात आहे. सलामीला रोशन सालुंगे आणि प्रीतम पाटील ही जोडी मात्र पाहायला मिळतीये. लिडिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये घोट टीमकडून लीड करताना पाहायला मिळतील हे दोन संघ खेळाडू आणि त्यांच्याबरोबर प्रथम लीड गोलंदाजी करताना अजय पाटील, एक अष्टपैलू खेळाडू, अगदी बेलवली टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा एक जबरदस्त खेळाडू. अगदी खूप साऱ्या बाईक त्याच्या नावावर सुद्धा आपण पाहिलेत आणि सातत्यानं चांगला खेळ राहिलाय या नक्ष 11 आई गावदेवी बेलवली या नावाने खेळणारा संघ आणि आई गावदेवी घोट. चला मॅचला सुरुवात आपण करूया. टाइम अलर्ट असेल हे सुद्धा लक्षात घ्या. आपण अगदी तुमच्यासमोर टायमर आहे आणि ते सुद्धा तुम्हाला अगदी पाहायला मिळत आहे. 20 मिनिटं 4 षटका. पहिला बॉल अजय पाटीलचा आणि समोर मात्र रोशन सालुंके. पहिलाच बॉल एका बाजूला अजय पाटील, दुसऱ्या बाजूला रोशन सालुंके. घोट आणि बेलवली अशी दोन दिग्गज संघ म्हणजे दोन्ही वरचढ संघ आहेत. बेस्ट आणि समोर आणखी एक बेस्ट. म्हणजे कोणाचा परफॉर्मन्स बेस्ट असेल, कोण चांगलं देईल आपल्या टीमसाठी, गावाच्या टेनिस क्रिकेटसाठी, हे अगदी या मॅचमधून पाहायला मिळेल. पुढचा बॉलसाठी तयार अजय पाटील. अजय पाटीलचा हा बॉल पंचांचा इशारा आलाय. हा मात्र अवांतर बॉल आहे. वाईट बॉल इथून खर्च केला जातोय. अतिरिक्त बाउन्स थोडासा पाहायला मिळाला कदाचित आणि आपण पाहत आहे हा बॉल मात्र वाईट आलाय. अवांतरनं धाव इथून एक्स्ट्राच्या माध्यमातून स्कोर कार्डवर लागली आणि घोट टीमचं अकाउंट ओपन झालंय 1 अंकानं. GTC लाईव्ह त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते आहे. खूप चांगली क्वालिटी, क्लिअरिटी हे तुम्हाला पाहायला मिळालं. आणखी एक चांगला बॉल, सावधतेने खेळलेला फटका आपण पाहत आहे. अगदी पॉईंटमधून डीपमध्ये फिल्डर येत आहे, चेंडूला फील्ड करतात. तत्पूर्वी एक सिंगल मिळाली आणि सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या आता टोटल स्कोर कार्डचा विचार केला तर 2 अंकावर. अगदी सुधीरचे विचार केला ना आपण तर 2 ए पोल म्हटला तर मग धावा कधी कधी कमी सुद्धा होत आहेत, डिपेंड सुद्धा होत आहेत. कारण प्रत्येकाकडे बेस्ट आणि त्याच्यासमोर आणखी बेस्ट. मग एखाद्याची गोलंदाजी चांगली, बॅटिंग चांगली. कारण लो टीम ज्या वेळेला आपण पाहतो ना त्यांच्या धावा जास्त होताना पाहायला मिळतात. या मैदानाचा आपण जर विचार केला तर मला वाटतं चेसिंगमध्ये 79 आहेच आणि 28 सुद्धा पाहायला मिळाला. अगदी लो स्कोर आणि मग एक जबरदस्त स्पर्धा आणि या स्पर्धेचं अगदी उंच शिखर गाठलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दिवस 5वा आजचा पाहायला मिळतोय. 3 संघ ऑल आउट होताना सुद्धा आपण पाहिले या स्पर्धेमध्ये. या साऱ्या गोष्टींची इत्यंभूत माहिती या स्पर्धेच्या माध्यमातून स्कोरिंग अगदी ऑफिशियल आमच्या सुधीरजी अगलावे सर पाहायला मिळतील. 2 षटक मॅडन. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला, वेगवान, तेज तर्रा, टप्पा चांगला, लाईन चांगली आणि या बॉलवर सटीक बॉल हाताळलाय आणि बॅट्समनला इथून मात्र पुन्हा एकदा बीट केलं जात आहे आणि डॉट खेळताना प्रीतम पाटीलला आपण पाहू शकाल. 1 षटकामध्ये 5 विकेट, 1 षटकामध्ये 4 विकेट असा हा विक्रम सुद्धा पाहायला मिळतोय. 8 विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या. असं हे जबरदस्त स्कोरिंगचा नमुना ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. बॅक टू द बॉलर, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूला फील्ड केलं जातं आणि चांगलं षटक. जे मॅन्डेटरी पॉवर प्ले बंधनकारक रिस्ट्रिक्शन ज्याला म्हणतो ना आपण, फिल्डिंग डिपार्टमेंटचा जर विचार केला तर 2 फिल्डर तुमचे बाहेर, एक कव्हरला डीपमध्ये पाहत आहे, एक दुसरा जर आपण पाहिलं तर अगदी काउ कॉर्नर मिड विकेटमध्ये आहे. अजय पाटीलच्या नावावर सुद्धा खूप सारे विक्रम आपण पाहिलेत. या वेळेला मिसक्यूट फटका फसलाय परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अगदी झेल टिपलाय अजय पाटीलनं आणि इथून पहिला धक्का पाहायला मिळेल तो लागते घोट संघाला. प्रीतम पाटील
जर विचार केला ना, अजय पाटीलच्या नावावर खूप सारे विक्रम आहेत. गोलंदाजी करताना असेल, फलंदाजी करताना असेल. आणि मला वाटतं मागच्या वर्षी शिरडोनच्या ना अगदी मैदानावर आपण पाहिलं तर 1 षटकामध्ये एका धावेची गरज आणि मॅडन षटक आलं होतं. अजयच्या माध्यमातून असा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. आणि RPL अगदी आपण पाहता रायगड प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये मला वाटतं आहे. आणि यंदा 6 सीझन सुरू आहे. सोनारीच्या मैदानावर आपण पाहत आहे एक जबरदस्त स्पर्धा. परंतु ही स्पर्धा सुद्धा आपण पाहिली मिनी वानखेडे अगदी या नावाचे क्रीडांगण पाहायला मिळत आहे. आणि या स्पर्धांवर खूप साऱ्या स्पर्धा, खूप सारी अगदी आपण पाहिलं तर संघ खेळण्यासाठी इच्छुक असतात आणि ते सर्व संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आपण पाहत असतो. या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतकीय पारी सुद्धा पाहायला मिळाल्या. त्यामध्ये खानाव टीमचे प्रतीक पाटील 18 चेंडू 60 पाले टीमच्या विरुद्ध असतील. त्यानंतर वलवली टीमची सुयोग माद्रे 17 बॉल 53 आणि यांची सुद्धा अर्धशतकीय पारी. असे विविध विक्रम या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आपण पाहत आहे टाईम अलर्ट आहे बघा, लक्ष द्यायचं आहे. बेलवली टीम या वेळेला फटका आपण पाहत आहे अगदी कव्हरमध्ये डीपमध्ये, परंतु चेंडू मात्र वेगानं निघालाय बघा. फिल्डरला बीट करतोय आकाश पवार आणि त्यांना बीट करत असताना चेंडू निघालाय सीमा रेषेच्या बाहेर. दंदन चौका. +50 धावा जो खेळाडू जमवेल त्याच्यासाठी तब्बल 6,000 रुपयाचं पारितोषिक. आमची सन्माननीय चेतनजी पाटील साहेब, ओमकारजी रॉय आणि शशिकांतजी सांगडे साहेबांच्या माध्यमातून लगावलं जात आहे. एक वेगवेगळी पारितोषिकं पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मला वाटतं पहिल्या दिवसामध्ये जर विचार केला विकेट हॅट्रिकसुद्धा जे पारितोषिक होतं 1,000 रुपयाचं आणि ते सुद्धा उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळतील. आमची ज्यांनी पारितोषिक लगावलं होतं ते सुद्धा आपण पाहिले असेल आमची अमनजी पाटील आणि दक्ष विजय पाटील यांच्या माध्यमातून. आणि पहिल्या दिवशी खूप सारे खेळाडूंनी ते जिंकले सुद्धा होते. यावेळेला बॉल खोदून काढला आपण पाहत आहे. डीपमध्ये आकाशला आपण पाहत आहे. एक सिंगल फक्त मिळेल. आणि बघा आपण पाहत आहे पूर्ण मैदानाच्या सभोवताली सन्माननीय आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रभाकर शेठजी पाटील आणि यांचा बॅनर तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्या बॅनरला जर चेंडू हिट झाला तर मग तब्बल पारितोषिक 1,000 रुपयाचं पारितोषिक. खूप सारे बॅनर्स. निश्चित याच दरम्यान आमच्या स्पर्धेचे शिल्पकार संजोगदादा पाटील यांचे ते शुभागमन झाले. भारतीय जनता पार्टीचा एक खूप मोठा चेहरा आणि भविष्यामध्ये संजोगदादा पाटील यांचा विचार केलेला आपण तर अजून खूप मोठमोठ्या पदावर त्याला तुम्ही इथे पाहाल. परेश पाटील यांचं देखील नुकतंच आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. घोट आणि त्यांच्याविरोधात बेलोली या सीझनचा पहिला सामना शेखर पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय आणि एक रफ अँड टफ सामना होणार कारण दोन्ही दादा संघ आहेत पनवेल तालुक्याचे. नक्कीच. आणि आई गावदेवीच्या नावानं जी ग्रामदेवता तिच्या नावाने खेळत आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण ज्या वेळेला प्रत्येक टीमचा जर्सी ड्रेस कोड अगदी पाहिला तर तो परिधान केला जातो, त्यावर टीमचं नाव, या साऱ्या गोष्टी आणि गावाच्या टेनिस क्रिकेटसाठी एक चांगला खेळ, जबरदस्त खेळ पाहायला मिळतो आहे. चला फिल्डिंग करणाऱ्या टीमचा अगदी आपण पाहतोय ज्यांनी रिव्ह्यू घेतलाय. चला टीव्ही अंपायर तिसरे पंच या आपण सुनीलजी तांडेल सरांना आपण पाहू शकाल. सुपर 12 मध्ये आपण पाहताय जय बापदेव जय हनुमान लोणिवली हा संघ आणि त्यांच्याबरोबर ओम नर्मदेश्वर सी पोलमध्ये आपण पाहताय ओम नर्मदेश्वर किरवली आणि परी 11 साई स्पोर्ट तोंडरी संघ पाहायला मिळतो. चेंडू आलाय वाईट बॉल, अवांतर बॉल पाहायला मिळाला. अगदी चॅलेंज केलं होतं आणि त्यानंतर मग वाईट बॉल सुद्धा पाहायला मिळाला. धावसंख्या 1 पुढे जाईल ती म्हणजे तब्बल 10 अंकावर. यावेळेला फटका आपण पाहताय क्षेत्र खाली आहे, रिकाम्या जागा भरा, रिक्त स्थानों की पूर्ती कीजिए
आणि इथून मात्र चेंडू मात्र निघालाय सरळ गॅप मधून चौकारासाठी 4 धावा. दोस्ती 11 श्रीदत्त विहीगर आणि नेरे संघ सुपर 6 मध्ये दाखल झालेत. म्हणजे एका ना एका क्रमांकावर अगदी त्यांचं आपण त्यांना पाहणार आहात. त्यांना पारितोषिक मिळालं म्हणजे बक्षीस पात्र झालेली आहे 2 संघ. आणि त्याच्याबरोबर जर पाहिले तर दिवस चौथा कालचा दिवस त्यामधून सहारा शिवकर आणि जे गावदेवी अमन ब्रिगेड वलवली अगदी हे 2 संघ सुपर 12 मध्ये पाहायला मिळत आहेत. आणि जबरदस्त स्पर्धा मग उद्याच्या दिवसामध्ये हा चित्तथरारक सर्व लढती सुद्धा पाहायला मिळतील. कोण असेल चॅम्पियन कोण रनरअप या साऱ्या गोष्टी उद्या प्रभाकर शेठजी पाटील यांचा वाढदिवस सुद्धा इथे संपन्न केला जाईल. षटकं 2 कंप्लीट झाली. 12 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या पहिल्या षटकामध्ये होती ती म्हणजे 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या तब्बल 11, 13 आणि जोडल्या 15 धावा. चला नेक्स्ट मॅच विनर विरुद्ध विनरची मॅच होणार आहे. त्यामुळे धुतुम संघ परेश ठाकूर आपण कुठेच जाऊ नका कारण दूरवरचे संघ आहेत ना. त्यामुळे जिथे धुतुम कोडे जिंकला असता तर नेक्स्ट मॅच विनर झाली असती आणि सुपर 12मध्ये एका संघाला आम्ही क्वालिफाय करू. तो संघ घरी जाणार आणि उद्या परत येणार. साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने नवीन वर्षात आम्ही सर्वांचं स्वागत देखील करू. बॅक टू द मॅच. मागील सामना 1 चेंडू 3. काय जबरदस्त कटर बॉल टाकला परेश ठाकूरने आणि हा सामना कशा प्रकारे होणार. प्रेक्षकांना हेच सामने आवडतात. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत फाईट होणार आहे. त्यामुळे शेखर पाटील हा सामना देखील त्या रिदममध्ये झाला ना तर आज 4 चांद लावले जातील या स्पर्धेला. नक्कीच. आणि दूरवरचे संघ आहे त्या दूरवरच्या संघांना रिलीज करणं अगदी बघा त्यांना लवकरात लवकर अगदी आपण पाहता इथून जिंको किंवा हरो अगदी मग त्यांना जाण्यासाठी आपण फ्री करणार आहोत. टाईम अलर्ट आहे 9 वाजून बघा आपण पाहताय 43 सेकंद पाहायला मिळतील. अगदी आपण पाहताय 9 मिनटं आणि इथून ती कंप्लीट झालेली आहेत. षटक क्रमांक 3 प्रणित गायकर आणि त्याचा पहिला बॉल डॉट आलाय. स्ट्राईक एंडवर खेळाडू पाहायला मिळेल प्रसाद पाटील ज्याने एक चौकार मारलाय. या वेळेला फटका कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न थोडासा आपण पाहत आहे. मिस टायमिंग होता परंतु 1 टप्प्याने फिल्डरच्या हातामध्ये 1च धाव. धावसंख्या 16. मागच्या मॅचचा विचार केला तर षटकार चौकार पाहायला मिळाले. शेवटच्या बॉलपर्यंत सामना आपण पाहिला परंतु या मॅचमध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट आणि अशा परिस्थितीमध्ये बेलवली आणि एका बाजूला घोट आणि मग बेलवली टीम गोलंदाजी करताना तुम्ही पाहताय पहिलं षटक अजय पाटीलचं, दुसरं षटक अभिषेक चोरगे आणि त्यानंतर प्रणित गायकर हा गोलंदाज मात्र आलाय. आता स्ट्राईकवर येतोय रोशन सालुंगे. एक अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतो. एक जबरदस्त कामगिरी सातत्याने त्याची राहिली टीमसाठी. आज मोठ्या इनिंगची अपेक्षा असेल. जास्तीत जास्त धावा त्याच्या बॅटमधून येणं, टीमसाठी धाव स्कोरवर धावा वाढवणं आणि धावेला पुढे नेणं, स्कोर कार्डला पुढे नेणं या साऱ्या गोष्टींसाठी रोशन सालुंकेवर अगदी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला पार करणं हे कशा पद्धतीने केलं जाईल. प्रणित गायकर हा गोलंदाज पुन्हा एकदा तयार. एकदम संत पद्धतीनं पाहायला मिळत आहे. सिंगल डबल या साऱ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल या वेळेला कदाचित आपण पाहताय फटका खेळायचा होता. अगदी आपण पाहताय मिड विकेट आणि लॉंगॉनमध्ये परंतु या वेळेला फटका निघाला लॉंगॉपमध्ये पाहायला मिळाला. थोडंसं अगदी आपण पाहतोय चेंडूचा मिरिट आणि त्या मिरिट नंतर शेवटच्या बॉलवर चेंडूला खेळले आणि मग या बॉलवर पुन्हा एकदा सिंगल रन्स पाहायला मिळाली. खराब बॉलवर प्रहार, चांगल्या बॉलला सन्मान हे क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळेला पाहिलं आहे. थोडंसं पदतालिकेमध्ये प्रॉब्लेम. पुन्हा एकदा पण एक बारवर पंचांच्या डाव्या बाजूनं गोलंदाजी करताना आपण पाहतोय अगदी वलभ गाव आणि त्या गावाच्या एंडकडून बॉलिंग केली जाते हे सुद्धा आपण पाहू शकाल. एक जबरदस्त आपण पाहिलं तर वलभ गाव राजकीय क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक शैक्षणिक विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर अशी भूमिका या गावाची बऱ्याच वेळेला. या वेळेला फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहताय जज करत होते परंतु हा बॉल मात्र आपण पाहताय अगदी समोर पडला. त्यांच्या उलटा झेल घेण्याचा प्रयत्न सुद्धा झाला आणि या बॉलवर आणखी एक सिंगल आली. प्रणित गायकरचं षटक जर विचार केला ना अप्रतिम षटक राहिलं आहे. पहिला डॉट
त्यानंतरचे 4 बॉल अप्रतिम आणि त्या प्रत्येक बॉलवर सिंगल आली. 5 बॉल टाकलेत आणि 4 धावा फक्त खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. यावेळेला रन्स खेळण्याचा प्रयत्न बघा, अगदी रन्सचा प्रयत्न झालाय. डायरेक्ट हिट सुद्धा पाहायला मिळाली आणि या बॉल मात्र आपण पाहताय एक सिंगल रन्स आली आणि या सिंगलच्या बरोबरीनं षटकं 3 पूर्ण झाली. 18 बॉलचा खेळ संपलाय आणि 18 बॉलच्या समाप्तीनंतर टीम पोहोचतीये घोट टीमची धावसंख्या तब्बल 20 या अंकावर. ड्रिंक्स ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये 18 बॉल 20 धावा. तर नेक्स्ट मॅच विनर विरुद्ध विनरची पाल, त्यानंतर फ्रेश मॅच होणार आहे पलसपे त्याच्या विरोधात मुरबी संघ असेल, नांदगाव विरुद्ध गुसाटणे. ए पोलचे 8 संघ असतील, त्यानंतर एफ पोलचे पेंडिंग सामने आहेत. फ्रेश मॅच वलप ब संघ खेळेल रोशन पाटील यांचा, त्यांच्या विरोधात तोंडरेचा संघ असेल जवानमान दोस्ती स्पोर्ट्स. आणि लास्ट मॅच असेल पहिल्या राऊंड मध्ये शेवटची मॅच गावाचे 2 संघ. गावामध्ये पाडा असतो ना, तर वावंच्यामध्ये पाडा आहे कुंभारपाडा, त्यामुळे दिक्काच गावाचे 2 संघ शेवटची मॅच आमने सामने खेळतील. आणि अगदी वेळेवर 5:30ला पहिला चेंडू पडला. हीच तर शिस्त वलप गावाचे आणि कायम ते टिकवले वलपकरांनी. आम्हाला आठवतं 2014 पासून वलपमध्ये नाईट स्पर्धा सुरू झाली आणि 2026चा कालखंड आपण पाहिला तर तब्बल 12-13 वर्ष वलप गावामध्ये नाईट स्पर्धा होतात आणि एकेकाली 3 नाईट स्पर्धा आम्ही पाहिल्या होत्या. रेकॉर्ड ब्रेक अशा वलप गावाची ख्याती आहे, कारण असं मैदान रायगड आणि ठाण्यामध्ये कुठेच नाही आहे. ते वलपकरांना मिळालं. या कोकणामध्ये खरंच वलपकरांचा हे निश्चित वलपकरांचा अभिमान देखील असेल, परंतु या मैदानाला प्रचंड खर्च दरवर्षी वलपकर करत असतात, तेव्हा ब्युटी ऑफ ग्राउंड तुम्हाला इथं बनताना पाहायला मिळतो. खूप सारी मेहनत या मैदानासाठी सुद्धा घेतली जाते. या वेळेला फटका इथून मात्र अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र या वेळेला अप्रतिम फटका सीमा रेषेच्या बाहेर येतोय. हा बऱ्याच उशिरानं धावसंख्येला वेग देणारा षटकार. बॉलवर वेलकम 6 सूरज सावंतचं स्वागत झालंय. सेकंड बॉल पाहायला मिळाला, अप्रतिम होता, थोडासा वेगवान बॉल आणि बॅट्समन आपण पाहता बीट झाले आणि प्रसाद पाटील बीट होत असताना त्यांना डॉट बॉल टाकलाय. गोलंदाज सूरज सावंतनं आणि दुसरा चेंडू डॉट आलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 26 पाहायला मिळेल. 26 ऑन अ बोर्ड. किती धावा येतील या मॅचमध्ये, किती धावा येतील या पूर्वार्धामध्ये, कितीचं आव्हान, कितीचं टार्गेट या मॅचमध्ये बेलवली टीमच्या अगेन्स्ट सेट केलं जाईल. कारण बेलवली टेनिस क्रिकेटचा विचार केला तर बॅटिंग लाईनअप सुद्धा खूप मोठी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 5 षटकांमध्ये कमीत कमी 50-55 धावा येणं महत्त्वाचं आहे. आणि पहिला रात्री ज्यांचा आवाज आपण ऐकला, अगदी शिवभक्त समालोचक अगदी दिनेशजी पाटील बंधू, अगदी आपण पाहताय दिनेशजी पाटील सर, त्यांच्या गावचा हा संघ पाहायला मिळतोय. रायगडमधील उत्कृष्ट पंच द्वारकानाथजी चोरगे सर असतील, ते सुद्धा याच गावचे. आणि सुनीलजी तांडे सर या स्पर्धेला कव्हर करतात, ते सुद्धा आपण पाहूया. रायगडामधील उत्कृष्ट पंच. बेलवली टेनिसचा विचार केला तर वेगवेगळी क्षेत्र आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असं हे गाव. घोडगाव सुद्धा आपण पाहताय, अगदी तलोजा MIDC या विभागातील संघ पाहायला मिळतोय आणि खूप साऱ्या कंपनीज असतील, मग त्यानंतर आपण पाहिलं तर केमिकल, या साऱ्या गोष्टी अगदी पाहायला मिळतात. आणि डेव्हलपमेंट, अगदी डेव्हलप जर आपण पाहिलं तर इथून सारा अगदी जर विचार केला ना तर मग तलोजा MIDC ओळख तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा तयार. यावेळेला हा बॉल अगदी मिड विकेटला आपण पाहत आहे. क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक सिंगल मिळाली. सिंगलनं 1 रन्स मिळतीये आणि 1च्या बरोबरीनं धावसंख्येचा आलेख पाहायला मिळेल. 4 षटकं कंप्लीट. पहिल्या षटका बॉलवर आलेला षटकार आणि तरी कमबॅक पाहायला मिळालं. सूरजचं दडपण घेतलं नाही आणि फक्त खर्च केले 8 धावा आणि तब्बल धावसंख्येचा विचार केला जोडल्या गेल्या त्या म्हणजे 28 धावसंख्या. एकदम कडक बोली त्याची होते एकदम कडक बोली
प्रभाकर पाटील शेट असा रिअल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट असा रिअल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट असा रिअल किंग मेकर. निश्चित उद्या 19 मार्च आणि सम्राट पाटील पडवेलकर यांनी गायलेलं गाणं खरं तर आपल्या काकांसाठी अप्पांचा विषयाला हार्ड आहे, कारण प्रभाकर शेठ पाटील साहेबांना अप्पा या नावाने संबोधलं जातं आणि अप्पांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे. त्याच दरम्यान आपण विचार केला ना तर उद्या प्रेक्षक जे सामना पाहतात यूट्यूबवरती आवर्जून या, कारण प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉला फ्रीज आहे. उद्या एका प्रेक्षकाला तो फ्रीज मिळेल आणि मिळाला ना तर घरचे प्रचंड खुश होतील की आमच्या मुलाने काम केलं आहे. कारण फ्रीज म्हटलं ना तर आईला प्रचंड आनंद होईल उद्या ज्या मुलाला फ्रीज मिळेल, ज्या व्यक्तीला मिळेल, कारण घरच्यांना आनंद वाटेल. ते म्हणतील पुन्हा पुन्हा तुम्ही अशाच मॅचला जा जिथे फ्रीज AC यासारख्या वस्तू तुम्हाला मिळतील आणि आवर्जून आईवडील आपल्या मुलाला पाठवतील. चेंडू मात्र आपण पाहत आहे ट्रॅव्हल करतोय, फिल्डर येत आहेत आणि बॉलवर मात्र जोडल्या जातील. धावा मात्र आल्या 2. पहिल्या बॉलला डॉट, दुसरा बॉल 2 धावेचा. गोलंदाज राकेश म्हात्रेला आपण पाहत आहे. राकेश म्हात्रे बरीच वर्ष टेनिस क्रिकेटच्या पटलावर आपण पाहत आहे, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे, सातत्यानं चांगला खेळ आपण त्याचा पाहिला आहे. जबरदस्त बॉल, एकदम प्रॉपर यॉर्कर पाहायला मिळतं. ब्रह्मास्त्र आपल्या गोलंदाजीच्या भात्यामधील जे चेंडू आहे ते हाताळण्याचा प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न सुद्धा यशस्वी राहिला. डॉट बॉल पाहायला मिळाला. डॉट चेंडूनं धावसंख्या आता टोटल 30 या अंकावर पाहायला मिळते, 30. यावेळेला फटका पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत अजय पाटील. खूप चांगले प्रयत्न राहिले. अजयचं रनिंग झेल टिपण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या मुवमेंटला चेंडू निसटला हातामधून आणि या बॉलवर मात्र मिळाल्या. पुन्हा एकदा सिंगल आली. धावसंख्या 31. प्रयत्न राहिले होते चांगले, परंतु या बॉलवर मी म्हणे अजयनं 5 धावा वाचवल्यात. कदाचित थोडंसं मिस टायमिंग झालं असतं, मिसक्यूट झालं असतं तर कदाचित षटकार जाऊ शकला असता. यावेळेला बॉल, चांगली गोलंदाजी बघा, अप्रतिम मेरिटनुसार गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, टप्पा चांगला, लाईनसाठी गोलंदाजी केली जाते आणि प्रत्येक बॉलला अगदी चांगल्या पद्धतीने हाताळलं जात आहे आणि बॅटिंग करताना घोट टीमला बॅकफुटला नेलं जात आहे, हे सुद्धा पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा यॉर्कर, तब्बल या षटकामध्ये हा 3रा यॉर्कर असावा. चला टीव्ही अंपायरचं आपण जाऊया, आपण टीव्ही अंपायरकडे. डिसिजन इथून पोचवलाय 3ऱ्या पंचांकडे आणि धावा किती असतील, टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. थोडंसं आपण पाहिलं तर कमी धावसंख्येचं टार्गेट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बेलवली टीमचं आपण कौतुक करूया. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली, कारण कमीत कमी 5 षटकांमध्ये सुधीर जे विचार केला ना, 40, 50, 45 धावा, 55 धावा आल्या तर एक चांगलं फायटिंग होतं. कारण मागच्या मॅचचा सुद्धा आपण तेच पाहिलं, अगदी दुतुम आणि जिते अशी मॅच पाहिली. 55 धावा, टार्गेट 56 आणि या बॉलवर आली फक्त सिंगल. चला डॉट बॉल असेल कारण रस चला 1 रन्स कंप्लीट असेल. सेकंडसाठी सरसावले होते आणि फलंदाज बाद असतील. चला एकच धाव आली आणि 1च्या मदतीनं टोटल धावसंख्येचा विचार केला, पण धावसंख्या जोडली गेली ती म्हणजे तब्बल 33 धावा आणि टार्गेट ठेवले 30 बॉल 34 धावसंख्येचं टार्गेट आहे. 30 बॉल 34. मग थोडीशी बॅटिंगमध्ये झालेल्या चुका, तब्बल मला वाटतं काहीतरी 16 सिंगल आल्या या इनिंगमध्ये. डॉट बॉल सुद्धा बरेचसे पाहायला मिळाले. मोठे फटके खेळू दिले नाही, मोठे फटके मारू दिले नाही, हे सुद्धा पाहायला मिळालं. आणि याच्या व्यतिरिक्त जर उलट विचार केला तर बेलवली टीमनं केलेली गोलंदाजी 16 सिंगल, 11 चेंडू डॉट, म्हणजे टोटल मला वाटतं 27 बॉल झाले आणि उर्वरित 3 बॉल त्यामध्ये मग विकेट आणि एक चौकार सुद्धा पाहायला मिळाला. असे सारं विश्लेषण, 2 चौकार आणि एक षटकार, म्हणजे हे सारं विश्लेषण पाहायला मिळालं आणि तब्बल टार्गेट 34. थँक्यू. तर 34 म्हटलं तर या स्पर्धेचा दुसरा लो स्कोरिंगचा सामना मला पाहायला भेटतो. याच्या अगोदर एका टीमने 27 धावा फक्त काढल्या होत्या लो स्कोरिंग मॅचमध्ये, परंतु 5 षटकांची मॅच आणि बेलोली संघ म्हटला ना तर आमचे
पनवेल समालोचक असोसिएशन आणि पनवेल पंच कमिटीचे अध्यक्ष सुनील तांडेल सर आमच्यासोबत जॉईन झालेत. बेलोली मगाव म्हटला तर द्वारकानाथजी चोरगे खूप सुंदर असे पंचांची भूमिका ते करतायत. दिनेश पाटील बंधू समालोचक आमच्यासोबत पहिल्या रात्री जोडले होते आणि त्यानंतर मी सर्वांचं स्वागत करतो. 34 रनची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच विनर विरुद्ध विनरमध्ये खेळवले जाईल. दुतुम संघ आपण कुठेच जाऊ नका, तयार राहा, कारण नेक्स्ट मॅच 4 शतकांची असेल आणि सध्या तुम्ही दोन्ही संघ आई गावदेवीच्या नावाने उतरलेत. एका बाजूला घोटगाव म्हटलं ना तर प्रभाग क्रमांक 1चे नगरसेवक सन्माननीय नितेशदादा पाटील, एकच वादा नितेशदादा हा सामना पाहत आहेत. त्यांच्याकडून देखील दोन्ही संघांना शुभेच्छा आलेत आणि घोटगावातील आमचे समालोचक रमेशदादा त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. त्याच दरम्यान घोटगावाची राजाराणी चषक ही स्पर्धेचे आयोजक बालादादा धुमाल यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आलेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. चला बॅटिंग टीम लगेच तयार व्हायचं आहे. अजय पाटील आणि तुम्ही आकाशला मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. लायन्स ग्रुपचे आमचे आकाश असतील, त्यांचं देखील इथे स्वागत आहे, कारण बेलोली संघाची बॅटिंग लाईन भरपूर स्ट्रॉंग आहे. त्यामध्ये आपण ऋषिकेशला अभिषेकला देखील पाहाल, आकाश आणि अजयची जोडी. तर याच दरम्यान मंचावरती सन्मान्य मान्यवर वल्लभगावचे ग्रामस्थ मंडळ मारुती पाटील या साहेबांचं आगमन झालं आहे आणि त्यांच्या समवेत आपण सन्मान्य मान्यवर बंडूजी पाटील यांना देखील पाहतो. मी दोन्ही मान्यवरांचं ग्रामस्थ मंडळ वल्लभकरांचं इथे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. 34 धावेची आवश्यकता, फारसा वेळ न घेता पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचकडे. दुसरा सत्र आणि दुसरा डाव आणि कॉम्बॉक्समध्ये ऐकूया आमचे समालोचक साई राजे यांचा आवाज. फक्त 25 मिनिटं आहेत, लगेच मॅच सुरू करायचे. डोंट वेस्ट टाईम. आणि कॉम्बॉक्समध्ये साई राजे. चला दुतुम संघाच्या संघटनाला विनंती करतो, आपण टॉस बॉक्समध्ये आपण तयार राहायचं आहे, कारण विनर टू विनर आपण मॅच खेळवणार आहोत. धन्यवाद प्रवीण टेंबे सर, धन्यवाद शेखर पाटील सरांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकलात. अगदी जबरदस्त वाखाणण्याजोगी ट्रिमेंडस अशी गोलंदाजी या ठिकाणी साकारली. तो चलिए सभी का स्वागत है बेहतरीन टूर्नामेंट और 5 ओवर की ये मैच और जीत के बात करेंगे तो आई गावदेवी 11 बेलोली टीम को जीतने के लिए चाहिए 34 रन. 34 रन का सामने लक्ष्य है. आरंभिक जोड़ी मैदान के अंदर प्रस्थान करती हुई प्रोफेशनल अंपायर अनिल जी टेंबे सर, सत्यवान जी काकड़े मैन फ्रॉम आदई. चले गेंदबाजी के लिए तैयार है. जबरदस्त रफ्तार के सौदागर, जबरदस्त गेंदबाज है हुना और जिनका नाम है योगेश पाटिल. जबरदस्त गेंदबाजी. आरंभिक बल्लेबाज स्ट्राइक एंड के ऊपर आकाश पवार, जबरदस्त इस बार ऑफ साइड में कट करना चाहते थे, लेकिन ऑफ स्टंप के ज़्यादा बार दंडित घोषित किया अंपायर का इशारा था. इट इज़ अ वाइड बॉल और एक गेंद आपको फेंकनी पड़ेगी. देखिए टीम की टोटल की बात करेंगे तो इन्वेस्टमेंट काफ़ी छोटी बनाई गावदेवी गोट टीम ने. तर आमचे मंडप डेकोरेशन राज शरद भोईर टेंबोडे, आपण कुठे असाल स्टेजवर संपर्क साधायचा आहे. मंडप डेकोरेशन. मुन्नाला गोलंदाजी करताना पाहतोय. साईडम गोलंदाज यॉर्कर स्पेशलिस्ट मुन्ना योगेश पाटील आणि खऱ्या अर्थाने अफलातून गोलंदाज आहे मुन्ना. इस बार प्रहार करने की कोशिश, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में छलांग देती हुई डॉट गेंद की समाप्ति. इसी अंदाज से गेंदबाजी आपको करनी होगी. ये पहचान है गेंदबाज योगेश पाटिल की. पहली गेंद वाइड फेंकी थी, लेकिन उसके बाद बैक टू बैक 2 गेंदें डॉट फेंकी है. ज़बरदस्त गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी आपको P1 और P2 में फेंकनी है. क्या शातिर गेंदबाजी दिखाई बेलोली टीम ने. ज़बरदस्त. हमारे कमेंटेटर शिव विख्यात दिनेश पाटिल सर भी मैच का आनंद लेते, उनका स्वागत है. ऋषिकेश पवार आपका भी स्वागत है. गेंदबाज तैयार है योगेश पाटिल की अगली पेशकश. इस बार बेहतरीन स्ट्रोक, स्क्वायर कट किया विश्वनाथ गुंडप्पा की याद दिलाने वाले गेंद को भेज दिया सीधा डिप्टर मैन के रीजन में. दंदनाता हुआ, सनसनाता हुआ 4 रन. इस बल्लेबाज को शांत रखना इतनी आसान बात नहीं है, क्योंकि बल्लेबाज शातिर बल्लेबाज है. तर आमचे भाऊजी आहेत सुजित पाटील भाऊ, या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तो चले गेंदबाज तैयार है. इस बार गेंदबाज तैयार है योगेश मुन्ना. इस बार सामने खेलने की कोशिश ऑन साइड में, सिल्वी डाउन में गेंद जा पहुंची डिप विकेट के रीजन में. नीलेश मात्रे बेहतरीन फील्डिंग, 1 रन का इजाफा. टीम की टोटल की बात करेंगे तो पंजा लगता हुआ 6 रन है. याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती बाबा ढाबा
विशाल हॉटेलचे मालक सुजित आत्माराम पाटील दादांचं आगमन झालं आहे. सुजित पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्वर्गीय SS पाटील चषक 2026 मध्ये. ओव्हर टू कॉम्बॉक्स. क्या बात है. टीम की टोटल की बात करेंगे तो 6 रन है. अजय पाटिल पहली बार इस बार ऑफ साइड में कट करना चाहते थे. गेंद ऑफ स्टंप के ज़्यादा बाहर, अंपायर का इशारा था हुआ. इट इज़ अ वाइड बॉल और एक गेंद न फेंकनी पड़ेगी मुन्ना को. दिशाहीन गेंदबाजी, 2 वाइड फेंकी इस गेंदबाज ने इस ओवर में. कंजूसी गेंदबाजी करनी, इतनी क्षमता है इस गेंदबाज में, लेकिन इस बार थोड़ी से दबाव तंत्र में गेंदबाज तैयार. फिर से उसी अंदाज में खेलने की कोशिश. गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तरव में. डॉट गेंद की समाप्ति. हमारे शिवाजी गोंदली भी मैच का आनंद लेते हैं, उनका भी स्वागत है. रुपेश जी सालुंके अभी सामने से मैच देखते हैं. रुपेश जी आपका भी स्वागत है. सुनील सालुंके स्वागत है. सभी का गेंदबाज तैयार है. योगेश बेहतरीन गेंदबाज. फिर से उसी अंदाज में और इसी के साथ एक जबरदस्त गोल्डन जुबली ओवर की समाप्ति. पहली ओवर की समाप्ति के बाद आई गावदेवी बेलवली टीम की टोटल है स्कोर बुक के ऊपर 7 रन. एकदम कडक बोली त्याची होते अरे रोगबाई टोका एकदम कडक बोली त्याची होते असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट. असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट. असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट. क्या बात आहे. प्रभाकर शेठ पाटील आणि उद्या वाढदिवसानिमित्ताने पनवेलचे दमदार आमदार ज्याने विजयाचा चौकार मारला प्रशांतदादा ठाकूर साहेब या स्पर्धेला व्हिजिट करताना पाहायला मिळतील. अरुण शेठ भगत साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते त्यासमवेत महाराष्ट्र पोलीस सुद्धा आमच्या स्पर्धेला घाटगे साहेब व्हिजिट करतील. आणि उद्या मला असं वाटतं की भरपूर नगरसेवक विजय लगारे साहेब ACP DCP ते देखील या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे उद्या महफिल असेल आणि उद्या पाहुण्यांची प्रचंड गर्दी. मला असं वाटतं की महागुरू उद्या जेव्हा असतील मला वाटतं त्यांना 500 किंवा 1000 सन्मान करायची तिथे गरज लागेल. एवढे पाहुणे उद्या व्यासपीठावरती येतील. सर्वांचं आम्ही स्वागत करू. चला दुतुम संघाचे इथे कॅप्टन आलेत. अगदी वेळेच्या अगोदर परेश वेलकम. आणि जाऊया कॉम्बॉक्समध्ये साईचा आवाज ऐकूया. क्या बात है. जबरदस्त गेंदबाजी. देखिए मुन्ना की हमने चर्चा की थी, लेकिन इस बार गेंदबाजी में परिवर्तन. सुनील सालम के गेंदबाज तैयार है. पहली गेंद सेकंड पावर प्ले में प्रहार किया इस गेंद को. गेंद जाएगी सीधा वाइड स्लॉन्ग ऑन के ऊपर से दस्तक पे मस्त. गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. संपर्क नहीं, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तारों में छलांग देती हुई डॉट गेंद की समाप्ति. टीम के टोटल की बात करेंगे तो 13 रन स्कोर बुक के ऊपर. 22 गेंदे 21 रन की जरूरत. गेंदबाज तैयार. प्रहार किया है, बेहतरीन शॉट. गेंद जाएगी बैकवर्ड पॉइंट की रीजन में. गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. जबरदस्त प्रहार और 21 गेंदों में 17 रन की जरूरत. गेंदबाज तैयार. फुल टॉस गेंद है इस बार सामने खेला है. स्क्रीन के डीप लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में बढ़िया फील्डिंग, शानदार फील्डिंग. एक से ज़्यादा खुश ने और 1 रन के साथ टीम की टोटल है 18 रन. 20 गेंदे 16 रन. सानवी इंटरप्राइजेस के मालक बंटी शेठ पाटिल भी मैच का आनंद लेते हैं. बाला शेठ डुमाल जी आपका भी स्वागत है. और हमारे नगर सेवक नितेश दादा पाटिल साहब आपका भी स्वागत है. गेंदबाज रमेशजी संत यांचे ते आगमन झालं. त्यांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. मॅच क्रमांक 2 तुम्ही सध्या इथं पाहतायत आणि आज 12 संघ या स्पर्धेमध्ये पाहायला भेटतील. A पोलचे 8 संघ आणि F पोल जो या स्पर्धेच्या दुसऱ्या रात्रीमध्ये होता 15 मार्चला, तिथे आता पोलचे 4 संघ आम्हाला जॉईन करतील. वलभ विरुद्ध तोंडरे आणि त्याच्यानंतर कुंभारपाडा आणि वावंजे हे संघ असतात. आणि पुनश्च एकदा या वलभ गावाचे
जावई सन्मान्य अरुणशेठ गणपत ठाकूर साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आज खऱ्या अर्थाने त्यांचे मेवणे परिवार म्हणजे परेश शेठ असतील, चेतन शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून स्वर्गीय एस पाटील चषक आणि स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील चषकाचा हा आपण राजेशाही थाट, राजेशाही सोहळा आणि राजेशाही स्पर्श इथे पाहायला मिळतोय. क्या बात है. अब आएंगे बल्लेबाज सिक्सर किंग आकाश सोरगे. बेहतरीन बल्लेबाज है. टीम की टोटल की बात करें तो 18 रन है, 19 गेंदे 16 रन की जरूरत. गेंदबाज तैयार है. इस ओवर की अंतिम गेंद शेष है पर क्या आप 19 गेंदों में 16. आकाश सोरगे बेहतरीन लंबे छक्के मारते हैं बल्लेबाज. ओ इस बार देखिए थोड़ी सी गुस्ताखी करने की कोशिश की थी गेंदबाज ने. डेड गेंद की घोषणा अंपायर का इशारा था. गेंदबाज तैयार है. अंतिम गेंद हो स्लोवर किया मिश्रित गेंदबाजी. इसी के साथ ओवर की समाप्ति. अब बचे हुए 18 गेंदे 16. याच दरम्यान सन्माननीय प्रभाकर शेठ शांताराम पाटील यांचं ते शुभागमन झालं आहे. किंग मेकर ऑफ गणेश नगर त्यांना म्हटलं जातं. प्रभाकर शेठ आपलं मनपूर्वक स्वागत आहे या मंचावरती. आणि वलपचे ग्रामस्थ मंडळ आलेत. खऱ्या अर्थाने वलपकरांचं प्रेम नाईट रोशनीमध्ये सातत्याने असतं. आपल्या गावासाठी आलेत. मोस्ट वेलकम. आणि आमचे उमेश पाटील तोंडरेकर, किंग मेकर उमेश तोंडरेकर म्हटलं ना तर नेहमी स्माइल बॉय, त्याचं देखील आपण स्वागत करूया. क्या बात है. आप समीकरण है यहाँ से 18 गेंदे 16. अध्यक्ष ट्रॉफी के आयोजक हमारे रुपेश पाटिल और मंगेश पाटिल बेलिवली एक ज़बरदस्त आयोजक है. उनका भी स्वागत है. मैच का आनंद लेते यूट्यूब के माध्यम से उनका स्वागत करेंगे. 18 गेंदे 16 रन की ज़रूरत है. आकाश स्ट्राइक एंड के ऊपर और आकाश सोर के तो आकाश है मैदान के अंदर. अब ऐसा गेंदबाज ढूंढना होगा जो इस बार इस मैदान में ज़बरदस्त आक्रामक गेंदबाजी करना पसंद करेंगे. गेंदबाजी के लिए तैयार है प्रीतम पाटिल. ये भी ज़बरदस्त गेंदबाज है. मिस्टर कप्तान है, हमेशा कप्तान की भूमिका निभाते, लेकिन इस बार कप्तान को चलना होगा सीना तान. प्रहार किया मिस टाइमिंग स्ट्रोक है. गेंद के नीचे आएंगे फील्डर. 1 2 3 लेकिन उनसे पौन से बाहर थी गेंद. 2 रन का इजाफा मिलेगा. 2 रन के साथ टीम की टोटल है 20 रन. अब 17 गेंदे 14 रन की जरूरत. 17 में 14. जबरदस्त आक्रामक गेंदबाजी करना चाहते हैं प्रीतम. साई राजे 17 गेंदे 14. पिछला मुकाबला भी कुछ 12 गेंद 32 का था. उसके बावजूद एक बॉल 3 तक पहुंचा था. तो इसमें कोई संदेह नहीं कि ये मुकाबला भी उसी रिदम में पहुंचेगा अगर बड़े स्ट्रोक नहीं आते तो. बिल्कुल सही कहा आपने. इस बार ये देखिए 360 में खेला. गेंद जाएगी फाइन लेग के रीजन में. गेंद सीमा पार 4 रनों के लिए. आमचे परेश दादा या ठिकाणी आलेत. परेश दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फिर से एक बार राउंड साइड में गेंद के नीचे आएंगे फील्डर अनिकेत थे वहाँ पे. एक से ज़्यादा कुछ नहीं. दूसरी रन. ये देखिए लेजी क्रिकेट. ऐसे मूवमेंट में आपको रॉकेट थ्रो करना होता है, लेकिन 2 रन चुराए इस बल्लेबाजों ने. 2 रन के साथ टीम की टोटल है 26-15 गेंदे. अब जीतने के लिए 8 रन की ज़रूरत. 15 गेंदे 8 रन. कंपल्सरी चेसिंग है प्रीतम. गेंदबाजी के लिए तैयार है. इन्वेस्टमेंट काफ़ी छोटी बनाई थी गावदेवी घोष टीम ने. बल्लेबाजी उतनी अच्छी नहीं हुई क्योंकि शातिर गेंदबाजी बेलिवली टीम की पहचान उनकी गेंदबाजी. प्रीतम इस ओवर की अगली पेशकश. प्रहार करने की कोशिश मिस टाइमिंग. खुद गेंदबाज गेंद के नीचे आएंगे और इस बार विकेट टेकन गेंदबाजी. आकाश के पारी का खात्मा. शानदार संगीत और 12 में 24 रन का योगदान दिया अपने टीम के लिए. काफ़ी बढ़िया बल्लेबाजी. तालियों के साथ स्वागत करते हैं उनके खिलाड़ी कक्ष में. ज़बरदस्त स्वागत होता हुआ. अब समीकरण है जीत के लिए जैसे बात करेंगे तो 8 में 14 गेंदे 8 रन की जरूरत. गेंदबाज तैयार.
प्रहार किया है, आते ही करिश्मा दिखाया, बल्लेबाज ने गेंद जाएगी सीधा हवा के साथ साथ और घटा के संग से गेंद सीमा पार 6 रनों के लिए। सिर्फ 2 रन की जरूरत। क्या इस गेंद के ऊपर मैच फिनिश? जी हाँ, सामने खेला है, गैप में खेला है, गेंद सीधा बाउंड्री रेखा के बाहर। महेंद्र सिंह धोनी के स्टाइल के साथ मैच फिनिश। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आता मी देतोय ज्या गोलंदाजांना P1 मध्ये एक लाजवाब पारदर्शक अशी गोलंदाजी साकारली। 2 धावा देत 2 फलंदाजाचा घाशा गुंडाळला गेला, 1 फलंदाज बाद केला त्यानं आणि खेळाडू आहे आई गावदेवी बेलवली संघाचा एक जबरदस्त खेळाडू अजय पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅच। येस, थँक्यू. तोपर्यंत आपण टॉस कंप्लीट करूया. मी प्रभाकर शांताराम पाटील दादांना विनंती करतो, वल्लभ पच कलेश नगर. प्रभाकर शेठ, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि टॉस असेल दुतुम संघाविरुद्ध गावदेवी बेलवले 2 टीममध्ये. 4 षटकाची लढत आहे, लक्षात घ्या. कंपल्सरी चेसिंग आणि प्रभाकर शेठ पाटील साहेब यांना आपण पाहताय. परेश शेठ टॉस कॉलिंग